इयत्ता 6वी विषय मराठी पाठ दुसरा पुस्तक माझा गुरु स्वाध्याय. प्रश्न पहिला कोणते लिहा. अ. मला पुस्तक भेट दे असे म्हणणारे लेखक. आ. रद्दीतून किलोवर पुस्तके विकत आणून लेखकासमोर ठेवणारी लेखकाची आई. ई. पुस्तकातून लेखकाला भेटणारे विविध लेखक व कवी. ई. लेखक रात्री अपरात्री घरी यायचे तेव्हा झोपलेली असणारी लेखकाची चिमुकली मुलगी. प्रश्न दुसरा आहे कंसातील योग्य शब्द निवडून रिकाम्या जागा भरा. कंसातील शब्द आहेत कृतज्ञता, मैत्री, प्रतिबिंब, अनुभव. अ. वाचनामुळे शब्दांशी मैत्री होते. आ. अनुभव आपलं जगणं समृद्ध करतात. ई. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत. ई. गुरुबद्दल नेहमी कृतज्ञता आणि आदर असावा. प्रश्न तिसरा आहे 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. अ. खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घेणे लेखकाला का आवडायचे? उत्तर. लेखकाला वाटत होते की पुस्तकामुळे ज्ञान वाढते, व्यक्तिमत्व घडते आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. त्यामुळे त्यांना खेळण्यापेक्षा पुस्तके विकत घेणे अधिक आवडायचे. आ. कविता लेखनाबद्दलचा लेखकाचा बालपणीचा अनुभव तुमच्या शब्दात विशद करा. उत्तर. लेखक चौथीत असताना त्यांनी पहिली कविता लिहिली. ती सर्वांना आवडली व त्यांना बक्षीस मिळाले. त्यानंतर ते नियमित कविता लिहू लागले. ई. माझ्या बऱ्याच कविता या मला आलेल्या अनुभवांचे प्रतिबिंब आहेत असे लेखक का म्हणतात? उत्तर. लेखकाच्या आयुष्यातील अनुभव, प्रसंग आणि भावना त्यांच्या कवितांत व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या कवितांना अनुभवांचे प्रतिबिंब म्हटले आहे. ई. लेखकाने पुस्तकांना गुरु का मानले? उत्तर. पुस्तकामुळे लेखकाला ज्ञान, प्रेरणा, शब्दसंपदा आणि जीवनाची योग्य दिशा मिळाली, म्हणून त्यांनी पुस्तकांना गुरु मानले. प्रश्न चौथा आहे पाठात वर्णन केलेल्या पुढील विधानांची कारणे लिहा. अ. लेखकाची पुस्तके पटकन वाचून पूर्ण व्हायची कारण. उत्तर. लेखकाचा वाचनाचा वेग चांगला होता. आ. कवीने सगळ्या प्रकारांचे वाचन करावे कारण. कवीने सगळ्या प्रकारांचे वाचन करावे कारण त्यामुळे शब्दांशी मैत्री होते. शब्दांचे व भाषेचे वेगवेगळे आयाम समजतात आणि विविध साहित्य प्रकारांची ओळख होते. ई. दमलेल्या बाबाची कहाणी ही कविता ऐकल्यावर बऱ्याच लोकांचे डोळे पाणवलेले असायचे कारण त्या कवितेत अनेक बाबांची व्यथा मांडलेली असल्याने लोक भावुक होत असत. विचार करा व सांगा. शब्दाकडे चौफेर बघता आलं पाहिजे. या वाक्याचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर. शब्दाकडे चौफेर बघता आलं पाहिजे याचा अर्थ शब्दाचा फक्त एकच अर्थ न पाहता त्याचे विविध अर्थ, उपयोग आणि संदर्भ समजून घेतले पाहिजेत. त्यामुळे भाषेचे सौंदर्य आणि शब्दांची ताकद अधिक चांगल्या प्रकारे समजते. लिहिते होऊया. तुम्ही वाचलेल्या पुस्तकापैकी एका पुस्तकाबद्दलचे तुमचे मत व्यक्त करा व सारांश रूपात वहीत लिहा. उत्तर. पुस्तकाचे नाव छावा. छावा हे पुस्तक मला खूप आवडले. या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम आणि स्वराज्याप्रती असलेली निष्ठा यांचे प्रभावी वर्णन आहे. संकटांना न घाबरता त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले. हे पुस्तक वाचून मला धैर्य, देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठा यांची प्रेरणा मिळाली. खेळूया शब्दांशी. प्रश्न पहिला. दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा व लिहा. अ. दिवाढसव वाढदिवस. आ. लथाग्रय ग्रंथालय. ई. चत्मत्र आरी आत्मचरित्र. ई. घृताहकसवी कविता संग्रह. प्रश्न दुसरा.
दिलेल्या शब्दांचे पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग या प्रकारामध्ये वर्गीकरण करून तक्ता तयार करा व वहीत लिहा. शब्द आहेत पुस्तक, लेखक, कहाणी, वाटचाल, डोळे, बाबा, लहानपण, खेळणी, वाढदिवस, दिवाळी, ग्रंथालय, रद्दी, कविता, बक्षीस, मैत्री, भाषा, लळा, मन, अनुभव, कार्यक्रम, जन्म, प्रेरणा, कौशल्य, ज्ञान. उत्तर पुल्लिंगमध्ये लेखक, बाबा, वाढदिवस, लळा, जन्म, अनुभव, कार्यक्रम. स्त्रीलिंग कहाणी, वाटचाल, दिवाळी, रद्दी, कविता, मैत्री, भाषा, प्रेरणा. नपुसकलिंग पुस्तक, डोळे, लहानपण, खेळणी, ग्रंथालय, बक्षीस, मन, कौशल्य, ज्ञान. कृतीतून शिकूया. उपक्रम: शालेय ग्रंथालयातील तुम्हाला आवडलेल्या पुस्तकाची माहिती लिहा. उत्तर: पुस्तकाचे नाव छावा, लेखक शिवाजी सावंत, पुस्तकाचा साहित्य प्रकार ऐतिहासिक कादंबरी, मुख्य आशय छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम, त्याग आणि स्वराज्यावरील निष्ठा यांचे वर्णन. पुस्तक आवडण्याचे कारण: या पुस्तकातून धैर्य, देशप्रेम आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा मिळते.